पुण्यात गेल्या काही दिवसांपासून हवेतलं प्रदूषण वाढलेलं आहे आणि यासाठी पुणे महापालिकेनं काही पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी माझ्या सोबत आहे पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे। मॅडम, काय नेमक्या उपाययोजना काय महापालिकेकडून केल्या जात आहेत? कारण ज्या पद्धतीने प्रदूषण वाढतंय त्याचा सर्वसामान्य पुणेकरांना त्रास होताना दिसतोय, काय नेमक्या उपाययोजना असणार? उपाययोजना खरं एक करून चालणार नाही, अनेक उपाययोजना कराव्या लागतील। त्यातला एक भाग म्हणून आपण आता असं केलंय की जे काही बांधकामं चालू आहेत, कन्स्ट्रक्शन रिडेव्हलपमेंट्स असतील, तर कन्स्ट्रक्शन साईटवरती लो कॉस्ट सेन्सर्स त्या बिल्डर्सने लावायचे आणि त्याचे आकडेवारी असेल, समजा प्रदूषण वाढलं त्या ठिकाणी तर ते फ्लॅश होणार आपल्या डॅशबोर्डवरती। आपण आज एक डॅशबोर्डचं लॉन्चिंग केलंय, तर तिथे जेव्हा कळेल त्या डॅशबोर्डवरती की प्रदूषण वाढलं तर त्या क्षेत्रातला जो कोणी इंजिनियर म्हणजे BI असेल ते तिथे जातील आणि तिथे पाहणी करतील आणि आवश्यक असले तर कारवाई करावी लागेल त्याच्यावरती। तुम्हाला वाटतं की याची कितपत अंमलबजावणी होऊ शकते? कारण यापूर्वी देखील अशा पद्धतीचे प्रयोग झालेले आहेत पुणे महापालिकेच्या माध्यमातूनच। हा प्रयोग कितपत यशस्वी होईल आणि त्याने किती म्हणजे हवेतलं प्रदूषण कमी होऊ शकतं असं तुम्हाला वाटतंय? हा प्रयोग यशस्वी होईल असं मला वाटतंय, कारण आता आम्ही सगळेजणच आहोत लक्ष ठेवायला आणि लो कॉस्ट सेन्सर्स बिल्डर्सनी सगळ्यांना दिसतील अशा ठिकाणी लावायचे, ते कुठं आतमध्ये लावायचे नाहीयेत। मग यामध्ये मग जे कोणी सामान्य जनता आहे जे त्या कन्स्ट्रक्शन साईटमुळे त्रास होणार असेल तर त्यांनाही तो डिस्प्ले दिसेल आणि त्यांच्याकडनंही आम्हाला सूचना येतील। पण मग हे अनिवार्य असणार आहे, प्रत्येकाला बंधनकारक असणार आहे? प्रत्येक जे काही शहरातले बिल्डर्स आहेत किंवा ज्या काही कन्स्ट्रक्शन साईट सुरू आहेत त्या सर्वांनाच बंधनकारक असेल? हो, हे अनिवार्य आहे, त्यांनी लावायचं आहे। जर अशा पद्धतीने कोणी उल्लंघन केलं किंवा लावलं, ज्याला काही दंडात्मक कारवाई किंवा अन्य काही कारवाई महापालिका प्रशासनाकडून केली जाईल? कारवाई तर होईल। आता आपण 5,000 स्क्वेअर फूटचे पुढचे जे बांधकाम आहेत त्यांच्यासाठी आपण हे केलंय आणि माझ्या सूचना अशा आहेत की सगळ्याच कन्स्ट्रक्शन साईट्सवरती हे लावण्यात यावं असं एक सर्क्युलर काढलं पाहिजे। आणि तर हा जो काही उपक्रम आहे, ही जी काही योजना आपण काढली आहे, तर ह्याचा चांगला प्रभाव जर आपल्याला पाहायचा असेल तर सगळ्याच कन्स्ट्रक्शन साईटवरती हे अनिवार्य केलं पाहिजे। असं नाही की थोडक्या लोकांसाठी केलंय मग बाकीचे, तो अन्याय होईल ना। पण हे झालं कन्स्ट्रक्शन साईट किंवा बांधकाम ज्या क्षेत्रात ज्या ठिकाणी सुरू आहे, इतर काही पर्याय किंवा इतर काही उपाययोजना आपण करणार आहात का? की जसे RMC प्लांट अनेक ठिकाणी सुरू आहेत, त्या परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात प्रदूषण होताना पाहायला मिळते, तर या अशा काही वेगळ्या काही उपाययोजना अजून काही म्हणजे महापालिका प्रशासन तसा काही विचार करते? नक्कीच प्रत्येक घटकावरती विचार केला गेला पाहिजे। जसे आता कन्स्ट्रक्शन साईट्स आहेत तसंच तुम्ही म्हणालात RMC प्लांट्स, तर RMC प्लांटवरती सुद्धा एक पॉलिसी करण्याची आवश्यकता आहे। खरं त्याची एक वेगळी बैठक लावली जाईल आणि मग आम्ही निर्णय घेऊ त्या विषयावरती। हे सर्व जे सेन्सर किंवा इतर ज्या काही कधीपासून प्रत्यक्षात अंमलात येणार आहेत, कधी सुरुवात त्याची कशी होईल? ऑलरेडी झालंय, 150 किंवा 160 ठिकाणी आय थिंक सो लावलेत सेन्सर्स। फक्त आता आपण त्याचं डॅशबोर्ड आपण लॉन्च केलं की ते आपल्याशी कनेक्ट करून घेतलं। फक्त सेन्सर्स लावून उपयोग काय आहे, त्याच्यावरती आपलं मॉनिटरिंग असलं पाहिजे आणि मग त्याच्या पुढे उपाययोजना केल्या जातील, म्हणून त्या डॅशबोर्डला आपण कनेक्ट करून घेतलेत। धन्यवाद मॅडम। तर शहरातलं प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून उपाययोजनांना सुरुवात झालेली आहे। त्याचाच एक भाग म्हणून लो कॉस्ट सेन्सर हे प्रत्येक बिल्डर किंवा कन्स्ट्रक्शन साईट आहे त्यांना लावणं बसवणं हे बंधनकारक असणार आहे। त्यासोबतच RMC प्लांट ज्या ज्या ठिकाणी सुरू आहेत त्या संदर्भात देखील पॉलिसी आखण्याची गरज आहे असं महापौर मंजुषा नागपुरे यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।